नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत MSCITच्या फायनल एक्झाममध्ये विचारले जाणारे टॉप 20 MCQचे प्रश्न म्हणजेच ऑब्जेक्टिव्हचे प्रश्न पाहणार आहोत। या अगोदर मी 3 व्हिडिओ अपलोड केलेले आहे आणि हा चौथा व्हिडिओ आपला असणार आहे MCQ बद्दलचे। तर चॅनलवर जर तुम्ही नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। तर चला करूया आपल्या व्हिडिओला पटापट सुरू। तर बघा, पहिला प्रश्न, कोणती नेटवर्क टोपोलॉजी नोड्स दरम्यान एकाधिक कनेक्शन्सची परवानगी देऊन सर्वाधिक फॉल्ट सहनशीलता प्रदान करते? म्हणजे जर एक कनेक्शन अयशस्वी झाले तर डेटा इतर कनेक्शनद्वारे अद्याप राऊट केला जाऊ शकतो म्हणत आहे, तर त्याला आपण मेश नेटवर्क म्हटले जाते। पुढचा प्रश्न, AI इथिक्समध्ये एक्सप्लेनेबिलिटी हा शब्द कशाच्या संदर्भात वापरला जातो म्हणत आहे? तर त्याचं उत्तर बघा, तर त्याचं उत्तर ऑप्शन 2 आहे। AI सिस्टीमनी त्याचे निर्णय मानवाला समजावून सांगणे हे त्याचं उत्तर आहे। पुढचा प्रश्न, खालील परिस्थितीचे विश्लेषण करा। एका कंपनीच्या नेटवर्कमध्ये प्रत्येक डिव्हाइस 2 इतर डिव्हाइसला बंद लूपमध्ये जोडले असते। जर एक डिव्हाइस अयशस्वी झाले तर संदेश अद्याप लूपमध्ये पास केला जाऊ शकतो। तर त्यासाठी बघा, कोणती नेटवर्क टोपोलॉजी वर्णन केली जात आहे म्हणत आहे? तर त्याला आपण रिंग नेटवर्क म्हटले जाते। पुढचा प्रश्न, डॅश डॅश हे प्रोग्रामर्सनी लिहिलेल्या कॉम्प्युटरला समजतील व तो प्रोसेस करू शकेल अशा प्रोग्रामिंग इन्स्ट्रक्शनचे रूपांतरण करते म्हणत आहे? तर त्याला आपण लँग्वेज ट्रान्सलेटर्स म्हटले जाते। विश्वविद्यालयात परिसरात एक नेटवर्क योजना तयार करा ज्यासाठी मध्यवर्ती नियंत्रण बिंदू आणि सोपी समस्या निवारण आवश्यकता आहे। कोणती टोपोलॉजी या आवश्यकता पूर्ण करेल म्हणत आहे? तर त्याला आपण स्टार नेटवर्क म्हटले जाते। डॅश डॅश ही युटिलिटी हार्ड डिस्कवरील कमी महत्त्वाच्या फाईल्स परवानगी दिल्यास नष्टही करते म्हणत आहे? तर त्याला आपण डिस्क क्लीनअप म्हटले जाते। कागदाच्या पृष्ठभागावर अत्यंत वेगाने शाई शिंपडून डेटा किंवा प्रतिमा छापणारा प्रिंटर कोणता म्हणत आहे? तर त्याला आपण इंकजेट प्रिंटर म्हटले जाते। डॅश डॅश मध्ये मेलिंग लिस्ट, न्यूज ग्रुप आणि चॅट ग्रुपचा समावेश असतो म्हणत आहे? तर त्याला आपण काय म्हटले जाते? तर त्याला आपण डिस्कशन ग्रुप म्हटले जाते। डॅश डॅश हे विशेष स्पेशलाइज प्रोग्राम असून ते विशिष्ट अशा इनपुट किंवा आउटपुट उपकरणाला उरलेल्या कॉम्प्युटर सिस्टीम्सनी कम्युनिकेट करण्यास मदत करते म्हणत आहे? तर त्याला आपण डिव्हाइस ड्रायव्हर्स म्हटले जाते। CISC म्हणजे काय म्हटलेलं आहे? तर CISC म्हणजेच काय असते बघा, तर कॉम्प्लेक्स इन्स्ट्रक्शन ऑनसेट कॉम्प्युटर आहे, म्हणून याचं उत्तर ऑप्शन 2 आहे। पुढचा प्रश्न, कॉम्प्युटरच्या अंतर्गत गरजाचे व्यवस्थापन करणारे डॅश डॅश हे बॅकग्राऊंड सॉफ्टवेअर होय म्हणत आहे? तर त्याला आपण सिस्टीम सॉफ्टवेअर्स म्हटले जाते। पुढचा प्रश्न, डॅश डॅश यामध्ये स्टार नेटवर्क प्रमाणेच अनेक कॉम्प्युटर्स एखाद्या सेंट्रल होस्ट कॉम्प्युटरशी जोडलेले असतात म्हणत आहे? तर त्याला आपण हायब्रिड नेटवर्क म्हटले जाते। पुढील उदाहरणापैकी नेटवर्क ऑपरेटिंग सिस्टीमचे उदाहरण कोणते आहे म्हणत आहे? तर याचं उत्तर बघा, हे तिन्ही आहे, म्हणून याचं उत्तर वरीलपैकी सर्व आहे। पुढचा प्रश्न, पुढील दिलेल्यापैकी मेमरीचे सर्वोच्च एकक कोणते म्हणत आहेत? तर सर्वोच्च एकक हे गिगाबाईट आहे, त्यालाच आपण जीबी सुद्धा म्हटले जाते। कोणत्या नेटवर्क टोपोलॉजीमध्ये उपकरणे एक मध्यवर्ती नोडसह अनुक्रमाने जोडलेली असतात आणि जर मध्यवर्ती नोड अयशस्वी झाला तर मुख्य धोका काय आहे म्हणत आहे? तर मुख्य धोका काय आहे बघा, तर याचं उत्तर ट्री नेटवर्क बंद पडणे हे त्याचं उत्तर असणार आहे। पुढचा प्रश्न, डॅश डॅश हे सर्वाधिक मेमरी दर्शवणारे परिणाम आहे म्हणत आहे? तर डॅश डॅश हे सर्वाधिक मेमरी दर्शवणारे परिणाम कोणता आहे बघा, तर याच्यातलं गिगाबाईट आहे।
फायरवॉलमधील प्रॉक्सी सर्व्हरचे मुख्य कार्य काय आहे? तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 4 आहे. कंपनीच्या इंट्रानेटला प्रवेश नियंत्रित करण्यासाठी कम्युनिकेशनचे स्रोत आणि सामग्रीचे मूल्यांकन करणे हे त्याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न, RISC म्हणजे काय म्हणत आहे? तर त्याला आपण रिड्यूस इन्स्ट्रक्शन सेट कॉम्प्युटर म्हटले जाते. फायरवॉलच्या पलीकडे नेटवर्क सुरक्षा वाढवण्यासाठी इंट्रुजन डिटेक्शन सिस्टीम म्हणजे IDS कशा प्रकारे कार्य करतात म्हणत आहे? तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 4 आहे. नेटवर्क ट्रॅफिकचे सांख्यिकीय तंत्रे आणि ह्युरिस्टिक्स वापरून हल्ल्यांची चिन्हे ओळखण्यासाठी विश्लेषण करणे हे त्याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न, डाटा सोडून मोडेमचे प्रकार असे आहेत म्हणत आहे? तर याच्यातलं PDA सोडून बाकी संपूर्ण आहे. आणि शेवटचा प्रश्न बघा, रॅम मध्ये साठवलेला डेटा हा कम्प्युटर चालू असेपर्यंतच उपलब्ध असते हे त्याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर 3. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपले टॉप 20 प्रश्न झालेले आहे MCQचे. तर चारही व्हिडिओ तुम्ही स्वतः पाहून घ्या आणि चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस करायची आहे. अशाच प्रकारचे तुम्हाला MSCITच्या फायनल एक्झाममध्ये प्रश्न विचारले जातात. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. आणि चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायचा आहे. तर बाय.